माननीय संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात सागर धनाजी लोखंडे टोळीला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल 2 वर्षांसाठी हद्दपार केले। या टोळीमध्ये प्रमुख सागर धनाजी लोखंडे वयवर्ष 32 राहणार संपत चौक सांगली, 2 राज दयाप्पा यादव वयवर्ष 22 राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली, 3 अजय राजेंद्र पाटील वयवर्ष 25 राहणार पंचशील नगर सांगली याचा समावेश आहे। सन 2020 ते 2024 या दरम्यान टोळीवर इच्छापूर्वक दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, मनाई आदेशाचे उल्लंघन, बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। कायद्याला न जुमानणारे या टोळीविरोधात संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता। सदर प्रस्तावावर चौकशी करून सविस्तर अहवाल आल्यानंतर कायदेशीर बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीचे आदेश जारी केले। गणेशोत्सव, आगामी सण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाने केली आहे। ही कारवाई माननीय संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, माननीय कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सांगली, सूरज बिजली, पोलीस निरीक्षक संजयनगर पोलीस ठाणे, जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच अन्य पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश होता।